हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी। मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, प्रत्येक कायदा हा नागरिकांना एकमेकांच्या विरुद्ध किंवा समाजाविरुद्ध लढण्याचा अधिकार देतो। याचप्रमाणे राज्यघटनेने देखील प्रत्येक नागरिकांसाठी मूलभूत हक्कांचे संरक्षण दिले आहे। हे मूलभूत हक्क असे आहेत जे संसद देखील नागरिकांपासून काढून घेऊ शकत नाही। समजा एखाद्या संसदेने या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा कायदा केला तर असा कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा आणि असा कायदा रद्द करण्याचा अधिकार देखील न्यायालयाला आहे। आता याच घटनेच्या अंतर्गत कलम 14 आणि कलम 15 मध्ये मूलभूत हक्कांच्या अधिकारांच्या अंतर्गत आरक्षणाचा अधिकार दिला गेला आहे। आता हा आरक्षणाचा अधिकार अशा समाज घटकासाठी आहे जो समाज घटक शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे किंवा जो समाज घटक शिक्षणापासून वंचित आहे किंवा मागासवर्गीय आणि आदिवासी अशा समाज घटकांसाठी हा आरक्षणाचा अधिकार दिला गेला आहे। आता हा आरक्षणाचा अधिकार देऊन अशा समाज घटकाची प्रगती करणे आणि अशा समाज घटकाला इतर समाज घटकांच्या बरोबरीने आणणे आणि पर्यायाने त्याची प्रगती करणे हा या आरक्षणाचा मूळ हेतू आहे, मूळ मुद्दा आहे। सध्या आरक्षण या मुद्द्यावरून जो गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ हा आरक्षणाचा मूळ हेतूविषयी असणाऱ्या अज्ञानामुळे निर्माण झाला आहे की राजकीय दृष्ट्या असलेल्या स्वार्थापोटी निर्माण झाला आहे याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते। मित्रांनो, सध्या आरक्षण या मुद्द्यावर, आरक्षण या विषयावर वेगवेगळी माहिती आपण वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे, वेगवेगळ्या न्यूजपेपर्समधून आपण ती माहिती घेत आहोत। परंतु ही जी सर्व माहिती असते ती कधी एका बाजूची असते किंवा दुसऱ्या बाजूची असते। त्यामुळे ही माहिती बघितल्यानंतर कधी-कधी आपल्याला एक बाजू बरोबर वाटते तर कधी-कधी दुसरी बाजू बरोबर वाटते। परंतु आरक्षण या मुद्द्यावर जर आपली ठाम भूमिका, ठोस भूमिका आपल्याला घ्यायची असेल तर या दोन्हीही बाजूंचा विचार न करता एक तटस्थ भूमिका आपण घेणे गरजेचे आहे आणि ही तटस्थ भूमिकाच प्रामाणिकपणे मांडण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न केला आहे। तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आरक्षणाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया। संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकार असे दोन पर्याय आहेत। मार्गदर्शक तत्वानुसार आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय ही तरतूद पूर्वीच केली आहे, परंतु मूलभूत हक्कांवर आधारित आरक्षणाची मागणी ही 1981 पासूनच सुरू आहे। 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आयोग निर्माण करण्याचे आदेश दिले। मागास म्हणजे कोण यासाठीचे निकष आणि नियम ठरवावेत, राज्यातून याचा अभ्यास केला जावा आणि अशा आयोगाच्या शिफारशीवरूनच आरक्षण द्यायचे का किंवा दिलेले आरक्षण चालू ठेवायचे का हे ठरवले जावे असे न्यायालयाने सांगितले। न्यायालयाच्या या आदेशानुसारच आयोग स्थापन झाले आहेत आणि आजही केंद्रीय मागासवर्ग आयोग आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग आरक्षण या विषयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। सध्या मराठा आरक्षणाची जी मागणी केली जात आहे ती घटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये म्हणजेच मूलभूत हक्कांमध्ये येते की मार्गदर्शक तत्वांखाली येते हे ठरवणे महत्त्वाचे आहे। कारण मार्गदर्शक तत्वांखाली आरक्षण द्यायचे झाले तर ते आर्थिक परिस्थितीवर असेल पण शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण नसेल। त्यामुळे मूळ आरक्षणाची जी संकल्पना आहे तिला बगल देऊन हे आरक्षण खरंच योग्य ठरेल का असा प्रश्न नक्कीच उपस्थित राहू शकतो। या प्रश्नाचा विचार करूनच मराठा आरक्षणाबाबत यापूर्वीही अनेक आयोगांनी आपले अहवाल सादर केले आहेत। 1990 साली मंडल आयोगाने, 2000 साली राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोग, 2001 चा खत्री आयोग आणि 2008 चा बापट आयोगाने मराठा समाज हा मागास नाही असा अहवाल मांडला होता। परंतु आत्ताच्या MG गायकवाड आयोगाने आरक्षणासाठी 50% मर्यादा जर गृहीत धरली तर उर्वरित सर्व प्रकारच्या 63% मागास लोकसंख्येला अवघ्या 29% सामावून घ्यावे लागेल हे अत्यंत विसंगत आहे। म्हणून ही असाधारण परिस्थिती लक्षात घेऊन 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला OBC प्रवर्गात समाविष्ट न करता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गात समाविष्ट करायला हवे अशी शिफारस गायकवाड आयोगानं केली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे ते आपण बघूया। अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातीसाठी 7%, इतर मागासवर्गीयांसाठी 19%, विमुक्त आणि भटक्या जातींसाठी 11%, विशेष मागास प्रवर्गासाठी 2% आणि खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी 10% असे एकूण 62% आरक्षण महाराष्ट्रामध्ये सध्या आहे। आपल्या राज्यघटनेमध्ये धार्मिक आरक्षण हे घटनाविरोधी आहे। आरक्षण हे सामाजिक दृष्टिकोनातूनच दिले जाऊ शकते हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणे गरजेचे आहे। मुळात आरक्षणाचा मुद्दा हा जातीविरुद्ध जाती असा लढण्याचा नाही तर दुर्बल घटकाची बाजू समर्थपणे मांडण्याचा आहे।
न्यायालयीन निकषांमध्ये एकदा एक जात किंवा वर्ग मागासलेला म्हटला की तो कायम मागासलेलाच धरावा असे म्हणता येणार नाही. त्यामुळे या वर्गांची होणारी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. परंतु सध्या वास्तव हेच आहे की या मूळ मुद्द्यांना बगल देऊन समाजाला पर्यायाने समाजातील लोकांना वेगळ्याच मुद्द्यांवर भरकटवले जात आहे आणि आरक्षण ही हक्क असणारी तरतूदच आता समाजातील अराजकता निर्माण होण्यास आणि वाढवण्यास जबाबदार ठरत आहे का, हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे. आणि हा प्रश्न निर्माण झाला तरच आरक्षण या विषयाच्या कोणत्यातरी एका ठाम निर्णयावर आपण पोहोचू असे मला वाटते. आता आरक्षण या संदर्भातील काही महत्त्वाचे आणि वेगळे प्रश्न देखील उपस्थित राहू शकतात. ते कोणते ते आता आपण बघूया. एखाद्या आरक्षित समाजातील जातीतील सर्वच जनतेला एकाच वेळी नोकऱ्या मिळणे शक्य नाही. त्या जातीच्या एकूण लोकसंख्यांपैकी काही जणांनाच प्रातिनिधिक स्वरूपात संधी मिळू शकते, मग ती संधी शिक्षणाची असो किंवा रोजगाराची असो. याच जातीतील उर्वरित समाजाचा जो प्रश्न आहे, मग तो सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय असो, त्याची चर्चाच होत नाही. हे प्रश्न कोण आणि कसे सोडवणार, हा प्रश्न देखील अनुत्तरितच राहत आहे. त्यामुळे अशा संपूर्ण मागासलेल्या जमातींचा विकास होण्यासाठी त्यासंबंधी चर्चा आणि मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे झाले तरच आरक्षणाचा उपयोग खऱ्या अर्थाने संविधानाने ठरवून दिलेल्या संकल्पनेनुसार होऊन राज्याचा पर्यायाने देशाचा विकास होईल असे मला वाटते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.